आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोरणे पैसे ऐश परमेश्वरा देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर म्हणत असताना हे देवप्पा, तुझा आत्मा तो आम्हामध्ये घाल आणि तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून घे. तुझं वचन तो आम्हाला समजावून सांग आणि काही चुकल्यास प्रभूजी तो आम्हाला क्षमा कर. आमच्या राज्याला देवप्पा, आमच्या देशाला पुरेसा पाऊस तू देत आहेस म्हणून ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे मत्तोरे आमेन. आज आपण शुभवर्तमान वाचलं, मत्तेय शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 13 ते 20 ही वचनं आपण वाचलेली आहे. यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने 5000 पेक्षा अधिक लोकांना भोजन घातलं असं आपल्याला शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळतं. तर लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी आले. ते दिवसभर येशू ख्रिस्ताबरोबर थांबले आणि त्यांना वेळेचं भान राहिलं नाही. आणि मग संध्याकाळ झाली आणि मग शिष्यांना काळजी वाटली की आता एवढे लोक आहेत, संध्याकाळचं यांचं भोजन कसं काय करायचं. शिष्यांना काळजी वाटली आणि मग आपल्याला माहिती आहे की तिथे एक लहान मुलगा होता, त्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासं होते. शिष्य म्हणाले आमच्याकडे एवढंच आहे. ते प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आणा. ते येशू ख्रिस्ताच्या हातात दिले. येशू ख्रिस्ताने आकाशाकडे पाहून प्रार्थना केली आणि ते वाढलं. लोकांच्या पंक्ती पडल्या, पंक्तीच्या पंक्ती पडल्या, पंक्तीच्या पंक्ती पडल्या आणि 5000 पेक्षा अधिक लोक, 5000 जेवणारे पुरुष होते, स्त्रिया अलग, मुलं अलग, आणि उरलं आणि उरलेल्या 12 टोपल्या पण त्यांनी भरल्या आणि एकेका शिष्याच्या एकेका डोक्यावर देऊन त्या 12 टोपल्या वाटून दिल्या. असा आहे परमेश्वराचा, प्रभू श्री ख्रिस्ताचा आशीर्वाद. पुरून उरेल असा आशीर्वाद परमेश्वर देतो. पण त्यासाठी आजचा संदेशाचा विषय आहे की मी देवासाठी काय करतो, मी प्रभू श्री ख्रिस्तासाठी काय करतो. आता पहा, या लोकांनी काय केलं. या लोकांनी काय केलं, देवाचं वचन ऐकायला त्यांनी प्रथम स्थान दिलं, प्रथम प्राधान्य दिलं. देवाचं वचन ऐकण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं. त्यांना तहान नाही, भूक नाही. या लोकांना तहान नाही, भूक नाही. ते आपलं तहान भूक विसरून त्या वाळवंटामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर थांबले आणि तो काय सांगत आहे देवाचं वचन ते ऐकत राहिले. देवाचं वचन इतकं मधुर आहे, मधापेक्षाही मधुर आहे. ते वचन आपल्या हाडांना सत्वाचं आहे. ते आपलं जीवन आनंदित करतं, पुनरुज्जीवित करतं. ते आपल्याला नवी प्रेरणा देतं, नवा आशीर्वाद देतं आणि सर्व नवीन गोष्टींचा उगम या देवाच्या वचनामधून येतो. या सर्व लोकांनी एक केलं की त्यांनी देवाच्या वचनाला मान दिला. तहान भूक विसरून, स्वतःचं घरदार विसरून, बाकीच्या कामाची, कष्टाची, पैशाची, जेवणाची काळजी सोडून ते प्रभू श्री ख्रिस्ताकडे आले. प्रभू श्री ख्रिस्ताचं वचन ऐकायला लागले. एका लहान मुलगा होता, त्याला पण तो भूक विसरला म्हणजे पहा. आणि त्याने पण आपल्याकडे असलेली शिजोरीची 5 भाकरी 2 मासे प्रभू श्री ख्रिस्ताला देऊन टाकले. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने असा आशीर्वाद दिला की पुरून उरेल असा आशीर्वाद, पुरून उरेल असा आशीर्वाद. देवाची स्तुती असते. परमेश्वराचं हे असं असते की आपण थोडं काहीतरी केलं तर परमेश्वर आपल्याला पुष्कळ 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 आशीर्वाद देतो. या लोकांकडून आपण शिकूया की देवाच्या वचनाला त्यांनी मान दिला आणि ते खाऊन पिऊन तृप्त झाले. आपण जर उदाहरण पाहिली बायबलमधली तर आदामाला परमेश्वराने निर्माण केलं. पण आदाम परमेश्वराने निर्माण करण्याआधी त्याने अख्खी सृष्टी निर्माण केली. संपूर्ण सृष्टी, सर्व झाडं, फळं, वनस्पती, जलचर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे, प्रकाश, सगळं 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 त्यांनी उत्पन्न केलं.
एव्हरीथिंग आदामाला ज्या गोष्टी लागतील त्या सर्व परमेश्वराने उत्पन्न केल्या. इतकंच नव्हे तर त्याला एक स्पेशल खास बनवलेल्या बागेमध्ये ठेवलं, एदेन बागेमध्ये. आणि त्या एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा यांना ठेवलं. तिथं फळझाडं होती, सुंदर झाडं होती, फुलं होती, पक्षी होते. त्या एका आदाम हवेला पाणी पिण्यासाठी परमेश्वराने 4 नद्या तयार केल्या. देवाची स्तुती. असं म्हणजे इतकी काळजी परमेश्वराने काय केली, आदाम आणि हवा यांच्यासाठी केली. इतकी काळजी केली, कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे आणि तो आपल्याला काय करतो, आशीर्वाद देतो. आपण देवासाठी काय करतो ते महत्त्वाचं आहे. एक वचन वाचा, उत्पत्ती 1 अध्याय 28 वचन. आता प्लीज, उत्पत्ती 1 अध्याय 28 वचन. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा. बस, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा. हा आशीर्वाद परमेश्वराने पहिले आदामाला दिलेला आहे. सर्व काही उत्पन्न आदामासाठी केलं. एदेन बाग त्याच्यासाठी उत्पन्न केली की त्याचं मन रवावं, सुंदर फळझाडं, फुलं वगैरे. आदामाने देवासाठी काय केलं? कोणाच्या वाचनात आलं आहे का? आदामाने देवासाठी काहीतरी केलं, हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं. काय केलं असं कोणाच्या वाचनात आलं आहे का? आलं असेल तर सांगा. आता संदेशाचा विषय, मी देवासाठी काय करतो. आदामासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या परमेश्वराने. सर्व काही त्याला पुरेल इतकं त्या परमेश्वराने निर्माण केलं. पहिले सगळं सृष्टी उत्पन्न केली, मग आदाम हवेला उत्पन्न केलेलं आहे. आणि एवढंच केल्यानंतर आदामाने परमेश्वरासाठी काय केलं? काहीच नाही. आपल्याला काय वाचनात येतच नाही. ना त्याने परमेश्वराची उपकार स्तुती केली, ना त्याने परमेश्वराची प्रार्थना केली, ना त्याने परमेश्वराप्रित्यर्थ कुठली वेदी बांधली. नथिंग, काहीच नाही. आणि म्हणून आदाम शापित झाला. परमेश्वरासाठी मी काय करतो हे महत्त्वाचं आहे. उत्पत्ती 6 अध्याय 9 वचन वाचूया. उत्पत्ती 6:9. बस, नोहा हा त्या काळामध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. म्हणजे नोहा चांगला धार्मिक नीतिमान मनुष्य होता. नोहा परमेश्वराला भिवून वागणारा होता. नोहा परमेश्वराला मान देणारा होता. मग काय झालं? परमेश्वराने त्याला आज्ञा केली की 120 वर्षाचा काळ आहे, तोपर्यंत 120 वर्षाचा काळ आहे तोपर्यंत काय कर, दारू बांध. 120 वर्षाचा काळ आहे तोपर्यंत काय कर, दारू बांध. आणि नोहाने काय केलं? दारू बांधला. काय केले? देवाची आज्ञा पाळली, देवाची स्तुती. मग त्याने देवासाठी काय केलं हे आपण पाहूया. तो स्वतः नीतिमान तर होता, तो स्वतः सात्विक तर होता, पण देवाने सांगितलं दारू बांध. एकटा म्हणून जंगलात जायचं, लाकडं तोडायची, घरी आणायची, ती सुकवायची, ती पुन्हा तोडायची, ती कापायची, त्याच्यापासून फळ्या वगैरे तयार करायच्या, त्या फळ्या एकमेकाला जोडायच्या. आणि असं करून मोठं त्याने काय केलं? दारू बनवलं. कितीतरी वर्षांचा काळ त्याला लागला असेल. आणि हे काम सर्व त्याने कसं केलेलं आहे? अगदी देवाला घेऊन, अगदी काटेकोरपणे, अगदी चिकाटी वृत्तीने त्याने केलेलं आहे. त्याने कंटाळा नाही केला. आणि या कामामध्ये निश्चितच त्याच्या पत्नीने, मुलांनी त्याला मदत केली असेल. काही कापण्यामध्ये, काही तोडण्यामध्ये, काही तुकडे करण्यामध्ये, लाकडाचे काहीतरी आणण्यामध्ये निश्चितच त्याची पत्नी आणि मुलांनी काय केले असेल? त्याला मदत केली असेल. आणि मग आपल्याला माहिती आहे, मोठा जलप्रलय झाला. नोहा
त्याचं सर्व कुटुंब, नोहाची पत्नी, त्याची 3 मुलं, शेम, हाम, यापेत आणि त्यांच्या 3 बायका, असे एकूण 8 जण त्या तारवामध्ये गेले. प्राणी, पशु, पक्षी यांचे एक एक जोडी त्या तारवामध्ये गेली देवाच्या आज्ञेनुसार. तारवाचं दार परमेश्वराने बनवलं स्वतःच्या हाताने. आणि मोठा जलप्रलय झाला. 40 दिवस 40 रात्र नुसता पाऊस पडत होता. बेफाम पाऊस पडला. सगळीकडं पाणीच पाणी झालं आणि डोंगर पण पाण्याखाली झालं. तरंगू लागलं. आणि नंतर कितीतरी दिवस ते पाणी ओसरायला लागले. कितीतरी दिवस. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की पाणी ओसरल्यानंतर नोहा बाहेर आला. नोहा तारवाच्या बाहेर आला. आपल्याला माहिती आहे नोहा किती दिवसानंतर बाहेर आला तारवाच्या? कोण सांगू शकेल? नोहा किती दिवसानंतर बाहेर आला तारवाच्या? नोहा तारवाच्या बाहेर 1 वर्षानंतर आला. किती? 1 वर्षानंतर. तो आत गेला तेव्हा त्याचं वय 600 वर्ष होतं आणि तो बाहेर आला तेव्हा त्याचं वय 601 वर्ष होतं. 1 वर्ष आत तारवामध्ये राहणं पण कठीण आहे. सगळीकडं जलप्रलय आणि देवाच्या सान्निध्यात तो राहिला. देवाची स्तुती असो. आणि बाहेर आल्यानंतर त्याने प्रथम काय केलं पहा. उत्पत्ती 8वा अध्याय 19-20 वचन. उत्पत्ती 8वा अध्याय 19-20 वचन वाचा प्लीज. सर्व ते तारवातून बाहेर आले. नोहाने परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली. तारवातून बाहेर आल्यावर सर्वप्रथम नोहाने काय केलेलं आहे? वेदी बांधलेलं आहे. किती महत्त्वाचं काम आहे. वेदी बांधणं म्हणजे प्रार्थना तिथं करणं, देवाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी असणं आणि देवाला गौरव देणं, देवासाठी प्रार्थना करत राहणं. मग तिथं वेदी बांधली म्हणजे ती त्या ठिकाणी तो नेहमी येत जात असणार आणि त्या ठिकाणी नेहमी परमेश्वराप्रित्यर्थ प्रार्थना तो करत असणार. देवाची स्तुती असते. आजचा संदेशाचा विषय आहे की मी देवासाठी काय करतो. आपण पाहिलं आदामाला परमेश्वराने सर्व दिलं, आशीर्वाद दिले, पण आदामाने परमेश्वरासाठी काहीच केलं नाही म्हणून त्याला शाप आला. आपण पाहिलं नोहाचं उदाहरण की नोहा जलप्रलयासाठी त्यांनी काय केलं? परमेश्वराच्या आज्ञेप्रित्यर्थ एक मोठा तारू बांधला. तो तारूमध्ये गेला. 1 वर्ष तो तारूमध्ये होता. जलप्रलय ओसरल्यावर 1 वर्षानंतर तो बाहेर आला आणि त्याने प्रथम काय केलं? वेदी बांधली. वेदी ही प्रार्थनेसाठी असते. वेदी देवाच्या उपकार स्तुतीसाठी असते. वेदी देवाच्या गौरवासाठी असते. वेदी देवाच्या स्तुतीसाठी असते. तिथं बसून त्याने त्याच्या कुटुंबियांनी निश्चितच प्रार्थना केली आणि ते वारंवार तिथे येऊन प्रार्थना करत असत, देवाची स्तुती असत. नोहाने देवासाठी काहीतरी केलं म्हणून परमेश्वराने त्याला भरपूर आशीर्वाद दिला. दीर्घायुष्य दिलं, आरोग्य दिलं, धनसंपदा दिली, सर्व काही परमेश्वराने नोहाला दिलं. आपण पुढचं आणखी एक उदाहरण पाहूया अब्राहमाचं. अब्राहमाला परमेश्वराने बोलवलं की चल उठ, मी सांगतो त्या देशात जा. कठीण आहे हे, नाही का? कालत्यांचा ऊर देश, यामधून बाहेर यायचं आणि देव सांगतोय त्या देशात जायचं. कठीण आहे कारण कुठं जाणार माहीत नाही, तिथं काय सिच्युएशन असणार माहीत नाही, जिथं जाऊ तिथे कुठं उतरणार हे माहीत नाही, कुणाच्या घरी उतरणार हे माहीत नाही, कोण आपली सोय करणार हे माहीत नाही, खायला प्यायला मिळेल की नाही हे माहीत नाही. पण देव म्हणतोय ना जायचं तर जायचं. पहा वाचा उत्पत्ती 12वा अध्याय 1 वचन. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोड, मी दाखवेल त्या देशात जा. म्हणजे परमेश्वराने आज्ञा केली, हो की नाही? आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनात लगेच त्याला आशीर्वाद दिलेला आहे. पहा वाचा.
मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मी मोठे करीन, तू कल्याण मूलक होशील, तुझे अभिष्ट चिंतणारे यांचं मी अभिष्ट करीन, तुझा अनिष्ट चिंतणारे यांचं मी अनिष्ट करीन. तुझपासून मी मोठं राष्ट्र निर्माण करीन, मी तुझं कल्याण करीन, तुझं अभिष्ट चिंतणाऱ्यांचं मी अभिष्ट करीन, तुझं अनिष्ट चिंतणाऱ्यांचं मी अनिष्ट करीन. हा आशीर्वाद अब्राहामाला दिलेला आहे आणि तो आपल्याबरोबर पण असतो. जो देवाला घेऊन वागतो, जो देवाच्या सानिध्यात आहे, त्याच्याबरोबर हा आशीर्वाद असतोच असतो. तुझं मी अभिष्ट करीन, तुझं मी कल्याण करीन, तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करेन. हे आशीर्वाद अब्राहामाला दिलेले आपल्याबरोबर पण असतात. तुझं अभिष्ट चिंतणाऱ्याचं मी अभिष्ट करीन, म्हणजे तुझं जे चांगलं चिंतील त्यांचं मी चांगलं करीन, तुझं जे वाईट चिंततील त्यांचं मी वाईट करीन. हा मोठा आशीर्वाद आहे आणि तो त्याने परमेश्वराने कुणाला दिला? अब्राहामाला दिला. म्हणून आपण कोणाचं वाईट करायला जायचं नाही. जर त्याच्याबरोबर तो आशीर्वाद असेल तर परमेश्वर आपला झाडा घेणार हे निश्चित. आणि मग झालं काय? परमेश्वराने अब्राहामाला आशीर्वाद दिला आणि उत्पत्ती 13:1-2 वचन वाचा. उत्पत्ती 13:1-2. हां 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 तो कळप रुपे सोने याने संपन्न झाला. 12व्या अध्यायात त्याला आज्ञा केली, उठ जा, मी सांगतो तिकडे जा. आता मी तुम्हाला काही प्रॉब्लेम सांगितले की बाबा तिथं जाणार कुठे, उतरणार कुठे, राहणार कुठे, तिथं आपली काय सोय होणार, खायला मिळणार का, प्यायला मिळणार का, सगळे प्रश्न असतात. त्यात त्याची पत्नी त्याच्याबरोबर, त्याचा पुतण्या त्याच्याबरोबर, त्यांची कोण काळजी घेणार? जबाबदारी सगळी अब्राहामावर. पण देव सांगतोय ना जायचं. तो गेला आणि 13 अध्याय 1-2 वचनामध्ये तो गेला आणि परमेश्वराने त्याला धनसंपन्न केलं. त्याकडं सोनं होतं, त्याकडे रुपये होतं, त्याकडे कळप होते आणि तो मोठा सरदार झाला. देवाची स्तुती आहे. परमेश्वराचं ऐकलं, परमेश्वरासाठी काहीतरी केलं की परमेश्वर आपल्याला काय देतो? जे आशीर्वाद देतो ते पूर्णत्वास देतो. देवाची स्तुती आहे. आदामाला पण आशीर्वाद दिले होते. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी सत्तेखाली आणा. आदामाने देवासाठी काहीच नाही केलं, त्याच्यावर शाप आला. आपण त्यानंतरचं उदाहरण पाहिलं नोहाचं. त्याने देवासाठी काहीतरी केलं, त्याला आशीर्वाद परमेश्वराने केला. दुसरं उदाहरण पाहतोय अब्राहामाचं. त्याने देवासाठी काहीतरी केलं, देवाची आज्ञा मांडली, उठ चल जा, तर गेला आणि परमेश्वराने अब्राहामाला धनसंपन्न केलं. आणि अजून एक वचन वाचा, उत्पत्ती 13 अध्याय 18 वचन. उत्पत्ती 13:18. हां प्रेज द लॉर्ड. मम्रेच्या एलोन राईत तो आला आणि तेथे काय केलं? त्याने परमेश्वरापर्यंत एक वेदी बांधली. वेदी बांधणं म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीचं ते प्रतीक आहे. परमेश्वराची प्रार्थना तिथं होते, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचं गौरव त्या ठिकाणी होते. आणि अब्रामने वेदी बांधली म्हणजे तो, त्याचं कुटुंब, सर्व त्याचे लोक तिथं जाऊन काय करत असत? परमेश्वराची उपासना करत असत, परमेश्वराची प्रार्थना करत असत. आणि नेहमी परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी, तिथं जाऊन देवाची स्तुती आणि देवाचं गौरव करण्यासाठी त्याने काय केलेलं आहे? वेदी बांधलेली आहे. म्हणजे जोपर्यंत तो तिथं आहे आणि जेव्हा पुन्हा त्या ठिकाणी येईल तेव्हा त्या वेदीसमोर गुडघे टेकून तो काय करेल? प्रार्थना करेल, देवाची स्तुती असेल. अब्राहामाने काय केलं परमेश्वरासाठी? त्याने वेदी बांधली. नोहाने काय केलं परमेश्वरासाठी? तो तारवातून बाहेर आल्याबरोबर त्याने वेदी बांधली परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी. आपण देवासाठी काय करतो? हा आजचा संदेशाचा विषय आहे. मी देवासाठी काय करतो? जर काहीतरी करतो तर देव आशीर्वाद देतो. काहीच नाही करत, दुसरं ढकलतो, नुसतं ढकलतो. हा त्याने तसं केलं म्हणून मला काय, मी काय करतो? नाही, तो तसा करतो मग मी काय करतो? असं दुसऱ्यावर ढकलायचं नुसतं. मग असं झालं म्हणून मी चर्चला येत नाही, तसं झालं म्हणून मग मी चर्च सोडून दिलं. अशी काही कारणं असतात लोकांची, परंतु इनव्हॅलिड आहेत ते कारणं, आहे ना. देवापुढे चालणार नाही. देवापुढे त्याच्या उपस्थितीमध्ये जो येतो, देवासाठी काहीतरी करतो,
त्यालाच देवबाप आशीर्वाद दिले. त्याच्याकडे देवाची कृपादृष्टी अनुग्रह लागलेला असतो. इसाक हा पण आपल्याला माहिती आहे अब्रामाचा मुलगा, आणि तो अगदी तरुण होता. कसा होता? तरुण होता. त्याचं लग्न झालेलं नव्हतं. तेव्हा काय त्याने केलं पहा. उत्पत्ती 24:63. उत्पत्ती 24:63. तरुण मुलांना तर ऐका. उत्पत्ती 24:63. इसाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला. ध्यान करावयास म्हणजे प्रार्थना करावयास रानामध्ये गेला. माहिती? त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला उंट येताना दिसला. पहा, तो तरुण होता, त्याचं लग्नही झालेलं नव्हतं. त्यावेळेलाही तो रानामध्ये संध्याकाळच्या वेळेला जाऊन देवाची प्रार्थना करत असतो. किती चांगली गोष्ट आहे. किती चांगली गोष्ट या इसाककडून शिकण्यासारखी आहे. आणि परमेश्वराने त्याला काय केलं? सुंदर तरुणी दिली. त्यांनी नजर वर करून पाहिलं, तो उंटावरून ती कोण येत होती माहिती? काय तिचं नाव? रेबेका. व्हेरी गुड. अभ्यास चांगला आहे तुमचा देवाच्या. रेबेका येत होती ना, फार सुंदर होती रेबेका. तर देवाच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना आपण. इसाक पहा रानामध्ये ध्यान करायला, प्रार्थना करायला जायचा एकटा तरुण वयामध्ये. तसं आपण तरुण वयामध्ये तो आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर, तो तुला आशीर्वाद देईलच देईल. आणि म्हणून आपण देवाची प्रार्थना केली पाहिजे. देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाकडे आलं पाहिजे. पहा 5,000पेक्षा अधिक लोक भूक तहान विसरून येशू ख्रिस्ताच्या तिकडे रानात त्याचं वचन ऐकण्यासाठी गेले होते, है ना. आपण काय करतो? देवाचं वचन ऐकायला यायचा कंटाळा करतो, चर्चला यायचा कधी कधी कंटाळा करतो, कधी कधी वचन संपल्यावर प्रबोधन पुरतं येतो. तर दिस इज नॉट गुड. देवाला ते आवडेल का नाही? नाहीच आवडणार, नाही का. देवाच्या वचन म्हणजेच येशू ख्रिस्त आहे. मग काय झालं पहा, उत्पत्ती 26वा अध्याय पहिलं वचन. हा, काय झालं मग? दुष्काळ पडला. आणि अब्रामाच्या वेळी पडला होता तसा दुष्काळ पडला, म्हणजे मोठा दुष्काळ पडला. 26:1. आता मग 26:12 वाचा. उत्पत्ती 26:12. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली. हा, त्याला त्यामधून 100 पट पीक मिळालं. पहा तरुणांनो, ऐका जरा. इसाक तरुण असताना ध्यान करायला, प्रार्थना करायला रानात गेला. त्यावेळेला नंतर त्याला परमेश्वराने सुंदर पत्नी पण दिली. आणि 12व्या वचनामध्ये आपण म्हटलं की त्या दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये त्यांनी पेरलं, परमेश्वराने त्याला 100 पट पीक दिलं. अरे बापरे, धान्याची पोटारा पण पुरणार नाही ते ठेवायला, इतकं 100 पट पीक म्हणजे काय? एक पोतं जर तुम्ही पेरलं तर त्याची 100 पोती मिळतील. 100 पोती ठेवायला मोठं कोठार पाहिजे. जर 10 पोती पेरली तर 100 10 1000, 100 पट 1000 पोती त्याला मिळाली असते. पहा किती 100 पट, ते पण दुष्काळात. म्हणजे ऑड परिस्थितीमध्ये देव आशीर्वाद देतो. तेव्हा आपल्याला कळतं, अरे हो, हा देवाचा आशीर्वाद आहे. ऑड म्हणजे विषम परिस्थितीमध्ये जे देव देतो ते फक्त देवच देऊ शकतो, दुसरं कोण देऊ शकत नाही. दुष्काळामध्ये इसाकाने पेरलं आणि त्याला 100 पट परमेश्वराने पीक दिलं. देवाची स्तुती असो. का वाचा उत्पत्ती 26:25 त्याचा तयार. उत्पत्ती 26:25 प्लीज. हां, इसाकाने पण काय केलं? एक वेदी बांधली, परमेश्वराचं नाव घेऊन काय केली? प्रार्थना केली. म्हणजे ते वेदी बांधत असत. आणि वेदी बांधल्यानंतर तिथे मग बसत असत, ते ध्यानधारण करत असत, प्रार्थना करत असत. देवाची उपस्थिती त्या ठिकाणी येत असे आणि परमेश्वराला ती गौरव देत असत. ते सर्व त्यांच्या कुटुंबासह, नोकर चाकरांसह आणि त्यांच्या सर्व लवाजम्यासह, त्यांच्या सर्व पाहुण्यांसह किंवा सर्व नातेवाईकांसह ते तिथे येऊन देवाची काय करत असत? प्रार्थना करत असत. मी देवासाठी काय केलं, हा आजचा संदेशाचा विषय आहे. आपण पाहिलं, अब्राहमाने देवासाठी वेदी बांधली, नोहाने देवासाठी वेदी बांधली, इसाकाने पण देवासाठी वेदी बांधली आणि परमेश्वराने त्याला विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद दिलेला आहे.
इसाकाला तर दुष्काळात त्याने पेरलं तरी परमेश्वराने त्याला 100 पट दिलेलं आहे. कधी कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. आता याकोबाचं उदाहरण एक पाहूया. याकोब हा आपल्याला माहिती आहे की एकटा गेला होता ना आपल्या मामाकडे, है ना. आणि तो आपल्या मामाकडे जेव्हा गेला तेव्हा एकटा गेला. त्याच्या हातात फक्त एक काठी होती. आणि तो परत आला तेव्हा त्याच्या 2 टोळ्या झाल्या होत्या. काय झाल्या होत्या? 2 टोळ्या. 2 टोळ्या म्हणजे 2 मोठे समूह. म्हणजे पुढच्या टोळीमध्ये मोठे पुष्कळ नोकर चाकर, शेरड्या मेंढरं, शेळ्या आणि उंट गाढवे वगैरे. दुसऱ्या टोळीमध्ये पण त्याचे नोकर चाकर, शेरडे मेंढरं, उंट वगैरे सगळे. का बरं असं? कारण पाहूया आपण उत्पत्ती 33वा अध्याय 20वा वचन. उत्पत्ती 33:20 प्लीज. हां, याकोबाने तिथे त्याने एक वेदी बांधली. हां, तेथे त्याने त्या देवाचं नाव पण ठेवलं, एल एलोही इस्रायल. इस्रायलचा देव परमेश्वर. पहा, याकोबाने पण तिथं काय केलेलं आहे? वेदी बांधलेली आहे. आणि याकोबाला पण परमेश्वराने काय केलेलं आहे? आशीर्वाद इतका दिला की त्याचे 2 समूह मोठे झाले नोकर चाकरांचे. त्याचे 2 मोठे समूह झाले शेरड्या मेंढरांचे, गाढव बैलांचे, उंटांचे. आणि हा अतिशय धनसंपन्न होऊन परत आला. गेला होता एकटा आणि परत आला अतिशय धनसंपन्न होऊन की त्याला ते मोजदाद करता येईल इतकं याकोबाला काय केलेलं होतं? परमेश्वराने आशीर्वादित केलं होतं. कारण काय? त्याने पण वेदी बांधली. वेदी बांधून त्या वेदीला त्या परमेश्वराला नाव दिलं, इस्रायलाचा देव परमेश्वर, एल एलोही इस्रायल. इस्रायलाचा देव परमेश्वर हे नाव. आणि परमेश्वराने अब्राहमाला धनसंपन्न केलं. आपण पाहिलं उत्पत्ती 13वा अध्याय. तो सोनं, चांदी, रुपये, कळप यांनी धनसंपन्न होता. इसाकाचं पाहिलं आपण उदाहरण. तो पण वेदी बांधली, त्याने पण देवाची स्तुती केली, त्याला पण परमेश्वराने दुष्काळामध्ये 100 पट दिलं. याकोबाचं उदाहरण पाहिलं. तो म्हणतो मी एकटा गेलो होतो परंतु परत आलो तेव्हा माझ्याकडे 2 टोळ्या आहेत. म्हणजे इतके नोकर चाकर, इतकं मोठं धनसंपन्न त्याला दिलं. इतकंच नाही, पृथ्वीवरचे आशीर्वाद दिले असं नाही, परंतु आणखी काय दिलं ते आपण पाहूया. मत्ते 8वा अध्याय 11वं वचन वाचा. मत्ते 8:11. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील. पहा, स्वर्गाच्या राज्यामध्ये पंगत आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वराच्या जवळ कोण आहे? अब्राहम आहे, इसाक आहे आणि याकोब आहे. पृथ्वीवर तर त्यांना अतिशय धनसंपन्न केलंच. त्यांच्या समान दुसरा कोण नव्हता त्यावेळेला. इतकंच नव्हे तर स्वर्गीय राज्यामध्ये सुद्धा त्यांना मानाचं स्थान आहे. अब्राहम, इसाक, याकोब तिघांची नावं आलेली आहेत स्वर्गीय राज्यामध्ये. ते आहे आणि त्यांना मानाचं स्थान आहे. म्हणजे स्वर्गीय राज्य पण त्यांना दिलं, त्यामध्ये त्यांना मानाचं स्थान पण दिलं आणि पृथ्वीवर पण त्यांना विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद दिला. कारण त्यांनी देवासाठी काहीतरी केलं. आजचा संदेशाचा विषय आहे की मी देवासाठी काय करतो. आदामाने काहीच केलं नाही, त्याला शाप आले. सगळं काही परमेश्वरांनी आदामाला दिलं होतं, त्यांनी देवासाठी काहीच केलं नाही, त्याच्यावर परमेश्वराचे शाप आले. परंतु नंतर आपण उदाहरणं पाहिली. नोहाचं, त्याने वेदी बांधली, परमेश्वराने त्याला आशीर्वाद केला. अब्राहमाने वेदी बांधली, तिथं त्याने प्रार्थना उपकार स्तुती केली, त्याला परमेश्वराने आशीर्वाद केलं. इसाकाने देवाची वेदी बांधली, त्याला पुष्कळ धनसंपन्न केलं. याकोबाने देवाची वेदी बांधली, सगळी वचनं आपण पाहिली, त्याला परमेश्वराने पुष्कळ धनसंपन्न केलं. इतकंच नव्हे तर स्वर्गीय राज्यामध्ये त्यांना मोठा बहुमान दिलेला आहे. मी देवासाठी काय करतो? प्रश्नचिन्ह आहे, नाही का? तरुणांना पण आज सुंदर मार्गदर्शन झालं. इसाक तरुण होता तेव्हा तो संध्याकाळच्या वेळेला रानात ध्यान करायला गेला, ध्यान परमेश्वराची प्रार्थना करायला गेला आणि सुंदर मुलगी त्याला बायको म्हणून परमेश्वराने रिबेकाही दिली. तरुण मुलांना, मुलींना हे चांगलं उदाहरण आहे की तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा, परमेश्वर तुम्हाला चांगला लाईफ पार्टनर देईल. तुमच्या इच्छेने जाऊ नका, तुमच्या डोक्याने चालू नका.
तुम्ही देवावर भार ठेवा. देवाने जसं इसाकाला रेबेका सुंदर मुलगी दिली तशी तुम्हालाही तो देईलच देईल. त्याला सर्व शक्य आहे. फक्त तुम्ही प्रार्थना करा, त्याच्याकडे प्रार्थना करा, त्याच्याकडे मागा, तो देईलच देईल. मी देवासाठी काय केलं हा एक प्रश्न आहे. 5,000 लोकांना जेवण घातलं तेव्हा हे सगळे लोक येशू ख्रिस्ताच्या मागे गेले आणि ते तहान भूक विसरून त्याच्याकडे राहिले, त्याच्याबरोबर राहिले, देवाचं वचन ऐकत राहिले आणि परमेश्वराने त्यांना खाऊन पिऊन तृप्त केलं. उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या होत्या. त्यात एका लहान मुलाने 5 भाकरी आणि 2 मासे दिले होते. सर्व लोकांनी काय केलं? त्यांचा वेळ दिला. देवाचं वचन ऐकण्यासाठी ते देवाकडे आले. सर्व लोकांनी देवाला वेळ दिला. त्या लहान मुलाने आपल्याकडे जे होतं ते दिलं. मी देवासाठी काय करतो? मी देवासाठी वेळ देतो का? हा प्रश्नचिन्ह आहे. आपलं उत्तर द्यायचं. मी आणखी देवासाठी काय करू शकतो का? देवबाप तुम्हाला सुचवेल ते करा. देवबाप तुम्हाला सुचवेल ते करा. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, मी देवा तुझ्यासाठी काय करू. आपण जर काहीतरी देवासाठी केलं तर आपल्याला परमेश्वर विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद देतो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवबाप्पा, आम्ही तुझ्यासाठी काय करावं? हे परमेश्वरा, आम्ही वचनासाठी, प्रार्थनेसाठी वेळ काढून तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझ्या नावाची सेवा, स्तुती व गौरव करावं. आणि देवबाप्पा, तुझा आत्मा तू आम्हामध्ये घाल आणि तुझी सेवा करण्यासाठी प्रभू आम्ही आणखी काय करावं ते आम्हाला सुचव. आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे मागतो नाही बाबा. आमेन.